मला माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये क्लॅरिटी नाहीये, पण तरी सुद्धा मी YouTubeवरती व्हिडिओज टाकते. ते का? कशासाठी? ते तुम्हाला पुढे सांगते. पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान आणि खूप आनंदी राहाल. मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. माझं आणि माझ्या नवऱ्याचं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे मोबाईल होता, पण तो 3 वर्षाचा लहानपणानंतर तो पूर्ण खराब झाला. मग नंतर माझ्याकडे मोबाईलच नव्हता, म्हणून माझ्या नवऱ्याने त्याच्या स्वतःच्या कष्टाने एवढ्या प्रेमाने माझ्या बर्थडेला मला हा मोबाईल घेऊन दिला. आता माझ्या नवऱ्याने एवढ्या कष्टाने मला मोबाईल घेऊन दिलाच आहे, तर त्याच्या कष्टाचं चीज व्हावं एवढी साधी भोळी बाबडी आशा या बायकोची झाली. आणि म्हणूनच मी हे युट्यूब चॅनल चालू केलं. खरं तर चालू करण्याआधी ना मला यातलं काहीच येत नव्हतं, पण ते युट्यूब वरतीच बघून बघून मी सगळं शिकले आणि युट्यूब वरती व्हिडिओज टाकायला लागले. आय नो मला अजून अँगल कसे घ्यायचे हे सुद्धा माहित नाहीये, पण हळूहळू मी ते सुद्धा शिकेन. मी का चालू केलं हे तर मी तुम्हाला सांगितलं, पण मी आता कशासाठी चालू केलं हे तुम्हाला सांगते. ऍक्च्युली माझं नाव आहे शर्मिला आणि माझ्या नावाप्रमाणेच माझा स्वभाव आहे. थोडासा घाबरा आणि लो कॉन्फिडन्स असलेला माझा हा स्वभाव आहे. आणि ऍक्च्युली मला हा माझा स्वभाव चेंज करायचा आहे, कारण मी आता एका मुलीची आई आहे आणि मला असं लो कॉन्फिडन्स आणि घाबरा राहून अजिबात चालणार नाही. मला माझ्या मुलीला जर दीट करायचं असेल तर आधी स्वतःला दीट व्हावं लागेल आणि म्हणून मी हे युट्यूब चॅनल सुद्धा चालू केले. खरं तर कॉन्फिडन्स विकत घेता आला असता तर किती बरं झालं असतं ना, पण असं कधीच होत नाही. कॉन्फिडन्स हा बनवावाच लागतो आणि त्यासाठी ना स्वतःला स्वतःशीच लढावं लागतं आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी प्रयत्न करते. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे मला माझ्या आठवणी जपायला फार आवडतात, कारण आलेला आजचा दिवस हा उद्या येणार नाही. ज्याच्या आठवणी मला आजच जपाव्या लागतील. आणि खरं सांगू, या गोष्टींची जाणीव ना मला वयाच्या 26 वर्षांनंतर झाली. तुम्हाला खोटं वाटेल, पण खरं तर माझं डोकं स्लो चालतं आणि त्यामुळे जी मॅच्युरिटी मला वयाच्या आधी यायला पाहिजे होती, ती मला वयाच्या 26 वर्षांनंतर कुठे यायला लागली, असं मला प्रकर्षाने जाणवतं. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या रिलेटिव्हजना, माझ्या नातेवाईकांना माझा हा व्हिडिओ ऑड वाटू शकतो किंवा खोटाही वाटू शकतो, पण दॅट इज द रियालिटी ऑफ माय लाईफ. आणि म्हणूनच माझ्या आयुष्याचा हा आता प्रवास मी युट्यूब फॅमिली सोबत करायचं ठरवलं, त्यामुळे मी युट्यूब फॅमिली जॉईन केली. आणि मी यासाठी ना आधी माझ्या मुलीला थँक्यू म्हणेन, कारण मी तिच्यामुळे आणि फक्त तिच्यासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल करण्याचा प्रयत्न करते. आणि मी नवीनच चालू केलेल्या युट्यूब फॅमिलीच्या या प्रवासामध्ये माझा नवरा सुद्धा माझ्या कायमस्वरूपी पाठीशी आहे, त्यामुळे मला आता कसलीच भीती नाही. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर मला आता तुमच्या प्रेमाची, सपोर्टची, आशीर्वादाची खूप जास्त गरज आहे. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.